आपण वर्कचे परवा वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स केले. आज आपण वर्क जो आहे तो ॲज अ फंक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट कर्व असं पाहूया. आता पहा, आपल्याला फोर्स वर्सेस डिस्प्लेसमेंट याच्या अंडर कर्व आपल्याला दिल्यानंतर जर आपल्याला वर्क फाइंड आउट करायचंय, तसा वर्कचा फॉर्म्युला आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट यांचा डॉट प्रोडक्ट. तर कोणतंही प्रोडक्ट आपल्याला काय सांगतो, जनरली कोणत्याही दोन नंबरचं प्रोडक्ट आपल्याला एरिया देत असतं. ठीक आहे ना, जसं लेंथ इंटू ब्रीड करतो आपण, तो एरिया ऑफ रेक्टँगल. तीन क्वांटिटी जर मल्टिप्लाय झाल्या तर जनरली व्हॉल्यूम मिळतं. लेंथ इंटू ब्रीड इंटू हाईट, व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड मिळतं. आता असं समजा की ज्या वेळेस एखादा फोर्स, बघा, फोर्स इज नॉट कॉन्स्टंट, ही कंडिशन आहे. फोर्स कॉन्स्टंट नसेल तर, आता असं समजा की आपण एक कर्व घेऊ, कोणताही कर्व या टाईपचा. आता इथे तुम्ही बघा, फोर्स वेगवेगळ्या पॉइंटला वेगवेगळा आहे. ठीक आहे, जसं आपण या ग्राफला नाव देऊ फोर्स वर्सेस डिस्प्लेसमेंट, FD. आणि फोर्स जो आहे तो व्हेरिएबल आहे. नॉट कॉन्स्टंटचा अर्थ तोच असतो. व्हेरिएबल फोर्स असेल तर आपण डायरेक्ट FS कॉस थिटा लावू शकत नाही. ही मेन गोष्ट लक्षात ठेवा. आता याच्यावर JEE मेन्सला क्वेश्चन आलेले आहेत. आपण असं समजू, हे डिस्प्लेसमेंट आहे, आपण एक्स ने दाखवतोय. समजा या ठिकाणी x1 पोझिशनला पार्टिकल होता. x1 च्या वेळेस त्याच्यावर लागलेला जो फोर्स आहे तो F1 आहे. आणि याच पद्धतीने इकडे x2 झालेला आहे. x2 च्या वेळेस त्याच्यावरचा फोर्स F2 आहे. इकडे फोर्स F1 आहे. आता जर तुम्हाला विचारलं, हा पूर्ण जो पोर्शन आहे हा हा काय रिप्रेझेंट करतो, दिस इज द वर्क डन. ठीक आहे, हे वर्क डन आहे. त्यासाठी आपण काय करणार, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांच्या अंडर हा जो पोर्शन आहे त्याचा एरिया कॅल्क्युलेट करणार. मग आपण त्यासाठी काय करणार, खूप छोटे छोटे रेक्टँगल कट करणार. आता तुम्ही बघा, हा रेक्टँगल एक आहे. हा, आता हे इतक्या छोट्या पार्टला आपण कट केले, तुम्ही जर याला झूम करून पाहिलं तर दोन पॉइंट एकमेकाच्या शेजारी दिसतील, एकदम जवळ. तर आपण काय करतो, हा एरिया कॅल्क्युलेट करतो. हा एरिया बघा, x1 आणि हा x आणि x मधला खूप छोटा पोर्शन आहे, त्याला आपण याला dx म्हणू. खूप छोटा पोर्शन आहे x चा, आणि हा कशाला रिप्रेझेंट करतोय, फोर्सला. तर हा एक रेक्टँगल झाला, रेक्टँगलची लेंथ आणि ही ब्रेडथ आहे, तर लेंथ F आणि ब्रेडथ dx. ठीक आहे, तर आपण इथे काढणार एरिया ऑफ रेक्टँगल, दॅट इज लेंथ इंटू ब्रेडथ. लेंथ F आणि ब्रेडथ dx. ठीक आहे, हा जो x आहे तो खूप छोट्या पोर्शन मध्ये आपण काय केला, इन्क्रीज केला. खूप छोटा, खूप छोट्या डिस्प्लेसमेंटसाठी खूप छोटं वर्क आहे. आणि जेव्हा खूप छोटं वर्क असेल, हे वर्क आपण कॉन्स्टंट मानू शकतो. फॉर व्हेरी स्मॉल डिस्प्लेसमेंट द वर्क डन कॅन बी कन्सिडर्ड ॲज कॉन्स्टंट वर्क. मीन्स ऑटोमॅटिकली फोर्स बिकम्स कॉन्स्टंट. म्हणून आपण काय करतो, FDX करतो. तर वर्क इज F इंटू DX. आता आपण एक काम करणार, या फोर्सला x dx असं लिहिणार, x मधला झालेला चेंज. ठीक आहे, दोन्ही साईडला जर आपण इंटिग्रेट केलं तर वर्कचं इंटिग्रेशन, इथे वर्क आहे,
आणि इथे आपण ह्याला इंटिग्रेट करून सॉल्व्ह करतो. इंटिग्रेशन ऑफ एफ डॉट डी एक्स. हा आहे एरिया अंडर कर्व. चला यांचा एक राऊंड झाला वाटतं. एरिया अंडर कर्व. आणि आपल्याला इथून पुढे जेव्हा जेव्हा फोर्स हे डिस्प्लेसमेंटचं फंक्शन आहे, टाइमचं नाही, त्यावेळेस आपल्याला वर्क डन काढायला सांगतील. आता जेई मीन्स 25 लाख क्वेश्चन आलेला आहे. 2 टाईपचा क्वेश्चन आहे. मी तुम्हाला जेई मीन्सचा क्वेश्चन दाखवतो कसा येतो. आधी तुम्हाला एक बेसिक क्वेश्चन दाखवतो. तर तुम्हाला त्याला ॲज अ फंक्शन देतील आणि त्या फंक्शनला आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असतं. जसं एक एक्झाम्पल पहा आणि धरून चला येणारा क्वेश्चन मोस्टली या कॅटेगरीचाच असेल. आता तुम्हाला एक फोर्स देतील. एक फोर्स आहे 7 - 2x + 3x स्क्वेअर न्यूटन. एवढा फोर्स आहे. ठीक आहे. ऍक्ट्स ऑन अ बॉडी ऑफ मास 2 kg. नीट बघा, 2 kg and displaces it from x is equal to 0 to x is equal to 5 meter. Find work done. Find work done in joule. आता विचार करा, इथं जो फोर्स आहे तो इथं टाइमचं फंक्शन नाहीये. आलं लक्षात? टाइमचं फंक्शन नाहीये. इथे हे फंक्शन कशाचं आहे? एक्स म्हणजे कोण? पोझिशन. तर फोर्स इज फंक्शन ऑफ पोझिशन म्हणजे एफ डॉट एस आहे. आणि इथे मास दिलेले आपल्याला कुठून कुठपर्यंत बॉडी गेली 0 to 5. म्हणजे ग्राफ वाईज हे कसं असेल? एक्स इथं आहे, एफ इथं आहे, तर एक्स 0 पासून एक्स 5 पर्यंत. ठीक आहे. हा ग्राफ एक्स 0 to एक्स 5. एक्स 0 ला याचा काही ना काही समजा फोर्स असेल, समजा असं काहीतरी ते फंक्शन आहे. तर आपल्याला विचारले सांगा एवढ्यामध्ये किती वर्क झालं. आपल्याला हा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. त्यासाठी आपण काय करणार बघा, इथे वर्क इज द इंटिग्रल ऑफ एफ डी एक्स. एक्स मधला छोटा डिफरन्स एफ डी एक्स. डी एक्सचा अर्थ काय? एक्स इंटू डी एक्स. सॉरी, डी एक्सचा अर्थ विथ रिस्पेक्ट टू एक्स. फोर्स जो आहे तो पोझिशनच्या रिस्पेक्टमध्ये चेंज होत आहे. मग इथे आपण ज्याचा डी लिहितो, डी टी असेल, डी एक्स असेल, तर इथे लिमिट्स त्याच्याच लिहायच्या. जसं पोझिशनच्या रिस्पेक्टमध्ये फोर्स बदलत आहे, तर या लिमिट्स पोझिशनच्याच राहतील. कुठून कुठपर्यंत पोझिशन 0 to 5. आता फंक्शन सॉरी फोर्स इज द फंक्शन ऑफ एक्स. तर आपल्याला वर्क कॅल्क्युलेट करायचंय. तर इंटिग्रेशन 0 to 5 कोणाचं करायचंय? 0 to 5 इंटिग्रेशन फोर्सचं. फोर्स आहे 7 - 2x + 3x स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. झालं. आता आपल्याला याला इंटिग्रेट करायचंय. इंटिग्रेट करण्यासाठी आपण ऑलरेडी शिकलोय. जसं इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन विथ रिस्पेक्ट टू एक्स इज एक्स रेस टू n+1/n+1. इनडेफिनेट इंटिग्रल असेल तर पुढे +c लिहितात. ते आपण अजून शिकलेलं नाही. इनडेफिनेट म्हणजे ज्याला लिमिट्स नाहीत, तुम्हाला एक कॉन्स्टंट आन्सर मिळत नाही, त्याला म्हणतात इनडेफिनेट इंटिग्रल. इनडेफिनेट मध्ये एक +c लिहिला जातो नेहमी. तो c असतो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ठीक आहे. आता तो सतत लिहावाच लागतो +c. पण जर तुमचं इंटिग्रेशन एका लिमिटमध्ये असेल 0 to 5, तर +c लिहायची गरज नाही. तर आपण आता फक्त एवढंच इंटिग्रेट करणार. आता बघा इथे ॲडिशन थिअरम लागतो.
ऍडिशन थिअरम काय सांगतो? प्रत्येक टर्म जी प्लस मायनसने सेपरेटेड आहे त्याला तुम्ही सेपरेटली इंटिग्रेट करू शकता. तर आता वर्कला आपण इंटिग्रेट करू. इंटिग्रेट करायला लागलो की आपण त्याला ब्रॅकेटमध्ये टाकणार. ठीक आहे, आणि मग त्याच्या लिमिट्स लावणार 0 to 5. 7चं इंटिग्रेशन 7x. ठीक आहे, कॉन्स्टंटला नेहमी x लावून लिहितात. -2 x इंटिग्रेशन x स्क्वेअर बाय 2 n+1/n+1. इथे 3x³ बाय 3 झालं. तर इथून 2 कॅन्सल, इथून 3 कॅन्सल. तर फायनली इंटिग्रेशन किती आलेलं आहे? वर्क डन इज 7x मायनस x² प्लस x³ फ्रॉम 0 to 5. आता लिमिट अप्लाय करा. एकदा अप्पर लिमिट टाकतात. 7 into 5 minus 5 square plus 5 cube. ही अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. लोअर तर सगळं झिरोच येणार आहे. आधी अप्पर लिमिट टाकतात नेहमी. मग हा झाला 35 minus 25 plus 125. ठीक. हा किती झाला? 160 minus 25. हा होईल 135. It is in joule. As it's a dot product, we get a constant number. तर या केसमध्ये जे वर्क झालेले 135 जूल झालेलं आहे. तर समजून घ्या, ही जी प्रोसेस आहे, तुम्हाला फंक्शन ऑफ फोर्स ॲज अ टाइम देतील काही वेळा, किंवा कधी कधी ते काय करतील, ॲज अ पोझिशन देतील, आणि मग तुम्हाला वर्क कॅल्क्युलेट करायला सांगतील. आता मी तुम्हाला या बेसवर एक क्वेश्चन दाखवतो. आता आपण एक क्वेश्चन पाहूया याच बेसवर आधारित, जेई मेन्स 2025 मध्ये आलेला लेटेस्ट आलेला क्वेश्चन आहे. तुम्हाला असा क्वेश्चन देतात, एक ब्लॉक आहे, ब्लॉक ऑफ मास 1 kg मूविंग अलॉन्ग, एक मिनिट बघा, एक मास आहे 1 kg चा, तो अलॉन्ग एक्स ऍक्सिस च्या अलॉन्ग एक्स ऍक्सिस जात आहे विथ इनिशियल स्पीड, व्ही आय म्हणजे इनिशियल स्पीड 10 मीटर पर सेकंड. आणि तो काय करतो, एंटर्स इन अ रफ रिजन. प्रश्न खूप छान आहे बघा. रफ रिजन फ्रॉम x इज इक्वल टू 0.1 मीटर टू x इज इक्वल टू 1.9 मीटर. बघा, तशा टाइप मध्ये आहे. आता काय म्हणतं, द रिटार्डिंग फोर्स इज Fr इज इक्वल टू मायनस kx न्यूटन. त्याच्यावर आहे विथ k इज इक्वल टू 10 न्यूटन पर मीटर. फाइंड फायनल स्पीड ऑफ द ब्लॉक. तुम्ही म्हणाल हा कोणता प्रश्न आहे? हा अतिशय सोपा प्रश्न आहे. क्वेश्चन काय म्हणतो आधी नीट पाहून घ्या. त्यांचं असं म्हणणं आहे, एक 1 kg मास असलेला ब्लॉक एक्स ऍक्सिसच्या अलॉंग जात आहे. असं समजा की हा एक्स ऍक्सिस आहे, ह्याच्या अलॉंग एक ब्लॉक जात आहे या डायरेक्शन मध्ये. त्याची इनिशियल स्पीड माहिती आपल्याला 10, आणि तो या एक्स ऍक्सिसच्या इथून इथं जाताना तो काय करतो, एक रिजन आहे, असा एक रिजन आहे एक्स ऍक्सिस मध्ये. कुठून कुठपर्यंत आहे? x0.1 टू x1.9, इथून इथपर्यंतचा तो रिजन आहे. ह्याच्यामध्ये हा ब्लॉक जेव्हा असा जात 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 या रिजन मध्ये येतो, है की नाही,
या रिजन मध्ये येतो, तेव्हा या रिजन मध्ये त्याच्यावर एक फोर्स लागतो. कोणता? रिटार्डिंग फोर्स. रिटार्डिंग फोर्स आहे म्हणजे तो त्याला काय करणार? स्पीड कमी करणार त्याची. ठीक आहे. तर तो फोर्स -kx न्यूटन एवढा लागतो याच्यातून जाताना. तर जेव्हा तो ह्याच्यातून बाहेर जायचा प्रयत्न करेल, रिटार्डेशन होईल ना याचं, तर पहिल्या स्पीडपेक्षा याची स्पीड काय होणार? थोडीशी कमी होणार. तर जेव्हा हा पूर्ण या रिजन मधून जाईल, तेव्हा त्याची फायनल स्पीड काय असेल? आता तुम्ही म्हणाल, इथे वर्क डन कुठं आलं? ठीक आहे. हाऊ विल यू सॉल्व दिस क्वेश्चन? काय विचार कराल? हा क्वेश्चन ऍक्च्युली आपल्याला काय केलेलं आहे, कायनेमॅटिक्स आणि फोर्स दोघाला मिक्स करू नये. आहे काय काय? फोर्स एक्स वर डिपेंड आहे. तुम्हाला त्याने त्याला क्रॉस केलं नाही केलं काही विचारलं नाही. तो फक्त एंटर्स इन अ रफ रिजन होतो. आणि बघा फोर्स जो आहे तो एक्स वर डिपेंड आहे. म्हणजे फोर्स कॉन्स्टंट नाही, व्हेरिएबल आहे. तर आपल्याला इथं काय करावं लागेल? इंटिग्रेट करावं लागेल. तर तुम्हाला या क्वेश्चनला सॉल्व्ह कसं करायचं समजून घ्या. तुम्हाला विचारले फायनल स्पीड दिली, इनिशियल स्पीड. तर आपल्याला इनिशियल स्पीड, फायनल स्पीड आणि डिस्प्लेसमेंट यांना जोडणारा कायनेमॅटिक्सचं इक्वेशन आहे. कायनेमॅटिक्स लावून सॉल्व्ह करावं लागेल. आपल्याला फायनली एक कळलं पाहिजे, वी यूज, आपण या प्रश्नात काय सॉल्व्ह करणार? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as या फॉर्म्युल्याला यूज करणार. यू कोण आहे? इनिशियल वेलोसिटी जी आपल्याला 10 दिलेली आहे. फायनल विचारलेली आहे व्ही. काय माहित पाहिजे? ए आणि यस. यस म्हणजे कोण? डिस्प्लेसमेंट. पण आता हे जे डिस्प्लेसमेंट आहे, हे डिस्प्लेसमेंट डायरेक्ट फंक्शन नाहीये. त्यांनी क्वेश्चन मस्त डिझाईन केलेला आहे असा, कायनेमॅटिक्स आणि वर्क दोघाला मिक्स करून बनवलेला क्वेश्चन आहे. असेच क्वेश्चन येणार तुम्हाला. आता पाहायला कसं सॉल्व्ह करायचं. मला ऍक्सेलरेशन माहित नाही, दिसते? ऍक्सेलरेशन माहित नाही. आपण ऍक्सेलरेशन काढू. आधी घ्या, फोर्स काय असते? मास इंटू ऍक्सेलरेशन. कळलं? तर ऍक्सेलरेशन काय होईल? फोर्स डिवायडेड बाय मास. फोर्स कोण आहे? -kx. दिसते? -kx. आणि मास किती आहे? m. बघा k ची व्हॅल्यू 10 दिलेली आहे. तर हा 10x होईल, -10x. आणि मास किती दिलेलं आहे? 1 kg. तर सांग ऍक्सेलरेशन किती झालं? -10x. हे झालं ऍक्सेलरेशन. तुम्हाला ऍक्सेलरेशनचा एक फॉर्म्युला शिकवला होता, आठवत असेल तर. ऍक्सेलरेशन टाइम सोबत असेल तर dv/dt लिहितो आपण. टाइम सोबत. ऍक्सेलरेशन काय? द रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. झोपेत राहू नका. ऍक्सेलरेशनचे दोन फॉर्म्युले इकडे बघा सगळ्यांनी. dv/dt, ते राहू दे नंतर बघ. ऍक्सेलरेशन इज dv/dt. टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये आपण असं लिहितो बाय डेफिनेशन. पण ऍक्सेलरेशन इथे बघ, टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये आहे का? नाही, पोझिशनच्या आहे. तर जेव्हा जेव्हा, तर खूप महत्वाचा फॉर्म्युला आहे तो, जेई मेन्स मध्ये खूपदा यूज होतो. ऍक्सेलरेशन जेव्हा एक्सचं फंक्शन आहे, टीचं नाही, त्यावेळेस ऍक्सेलरेशनला लिहितात v इंटू dv/dx. दिस इज द फॉर्म्युला. आता ऍक्सेलरेशन आपला टीच्या रिस्पेक्ट मध्ये नाहीये, एक्सच्या आहे. तर आपण याला काय लिहिणार? v dv/dx. कळलं? चला, तर ए ची व्हॅल्यू काय झाली? -10x. तर ए ला काय लिहा? v इंटू dv/dx -10x. संपला प्रश्न. dx ला इकडे पाठवा. तर इकडं कोण राहिला? v इंटू dv -10x इंटू dx. dx इकडे आला. बघा, v चं इंटिग्रेशन v च्या रिस्पेक्ट मध्ये, x चं इंटिग्रेशन x च्या रिस्पेक्ट मध्ये. तर दोन्ही साईडला इंटिग्रेशन करा. आता मी तुम्हाला सांगितलं, ह्याच्यात तुम्हाला लिमिट्स लावा लागतील. स्पीड कुठून कुठे न्यायची आपल्याला? स्पीड, सर स्पीड इनिशियल पासून फायनल पर्यंत न्यायची. दिसते? अरे बाबा, v ची लिमिट
v ची लिमिट कुठून कुठपर्यंत? 10 पासून. 10 पासून v पर्यंत फायनल काढायचं ना आपल्याला. 10 पासून v पर्यंत v जाणार आणि x कुठून कुठपर्यंत? 0.1 पासून 1.9 पर्यंत जाणार. आता दोन्ही साईडला इंटिग्रेट करा आणि क्वेश्चन सॉल्व्ह करा. v चं छोटं छोटं इंटिग्रेशन तर काय येणार? v²/2 येणार. x चं येते तसं. आणि लिमिट कुठून कुठपर्यंत? 10 to v. 10 to v इज इक्वल टू इंटिग्रेशन मध्ये कॉन्स्टंट नेहमी बाहेर काढतात. -10 बाहेर आला. x चं इंटिग्रेशन x²/2. 2 सुद्धा बाहेर येतो इंटिग्रेशन मध्ये. मल्टिपल नेहमी बाहेर काढत चला. हा आला. आणि x कुठून कुठपर्यंत? 0.1 to 1.9 पर्यंत. चला आता याची एकदा लिमिट अप्पर ठेवली तर v² येईल. v²/2 आणि लोअर लिमिट ठेवली तर 10² आणि खाली कोण आहे? 2 आहे. इकडे किती झालं? वाटल्यास याला असंच ठेवा, आयडिया सांगतो. आणि याला काय ठेवणार एकदा? 1.9 चा स्क्वेअर मायनस 0.1 चा स्क्वेअर. x ची अप्पर आणि लोअर लिमिट ठेवली. संपला क्वेश्चन. 2 2 कॅन्सल. आता बघ हा किती झाला? v² -100. इकडे झाला -10 आणि इकडे किती आला? 1.9 चा स्क्वेअर 3.61 आणि याचा 0.01. हा झाला याचा स्क्वेअर. तर आपल्याकडे फंक्शन आलेलं आहे v² -100 इज -10 इंटू 3.61 -0.01. आता 3.61 मधून 0.01 काढून टाका. 3.60. ठीक आहे. तर हा बनेल v² -100 -10 इंटू 3.60. कळलं? तर 10 ने मल्टिप्लाय केल्यावर हे काय होतं? एक प्लेस पुढे जातं. -36. आता बघ -100 ला इकडे घेऊन या. +100. तर v² किती आला? 64. म्हणजे v किती आला? 8. तर फायनल स्पीड आहे 8 मीटर पर सेकंड. आता या क्वेश्चन मध्ये किती जबरदस्त त्यांनी फिरवलं बघा. तुम्हाला कायनेमॅटिक्स मिक्स करून ऍक्सेलरेशन धरून क्वेश्चन बनवलेला आहे आणि ते इंटिग्रेशन करायला हवं. अशा टाईपचे प्रश्न असतात. ठीक आहे. तर तुम्हाला बेस पकडत पकडत पुढे चालायचे. तर इंटिग्रेशन स्ट्रॉंग पाहिजे. जेव्हा एखादा ऍज अ फंक्शन देतात, इथं फक्त तुम्हाला एक झलक म्हणून दाखवली मी. असे खूप सारे क्वेश्चन्स आपल्याला करायचे आणि तुम्हाला याचा हा बेस क्लिअर असला पाहिजे. जसा आता एक टाईपचा क्वेश्चन येतो. एक क्वेश्चन तुम्ही ट्राय करा. एक तुम्ही ट्राय करा. बघा एक फोर्स आहे 2 + x या फॉर्म मध्ये इन x डायरेक्शन. ठीक आहे. सोपा प्रश्न आहे. फाइंड वर्क डन फ्रॉम x 1 मीटर टू x 2 मीटर. काय नाही, सरळ सरळ इथे तुम्हाला फोर्स इज द फंक्शन ऑफ पोझिशन दिलेलं आहे. तर दोन्ही साईडला इंटिग्रेट करा. तर वर्क काय आहे? F.dx. दोन्ही साईडला इंटिग्रेट करा. तर F काय आहे बघा? 2 + x विथ रिस्पेक्ट टू x. कुठून कुठपर्यंत? 1 to 2. तर बेसिक क्वेश्चन आहे. 2 चं इंटिग्रेशन 2x, x चं x²/2. लिमिट लावू. एकदा लावा. आता अप्पर लिमिट तर इकडे घेतलं 2 × 2 + 2²/2 -2 × 1 + 1²/2 झालं. तर हा 4 आणि हा झाला 2 मायनस हा 2 आणि हा झाला 1/2. तर 6 - 5/2 जे झालं 12 - 5/2
7/2 3.5 जूल. संपलं. तुम्हाला पुढे मोठा क्वेश्चन जेव्हा करायचा आहे जेईचा, तेव्हा हे बेसिक तर आलं पाहिजे. नाहीतर तुम्ही छोटे इंटिग्रेशन चुकत असाल, तर आता मागे दिलेला असा मल्टी डायमेन्शनल थिंकिंग क्वेश्चन कसा कराल? ह्याच्यात जास्त विचार आहे. इथे कायनेमॅटिक्स लावलंय, ऍक्सेलरेशनचा व्ही इंटू डी व्ही बाय डी एक्स लावलाय, पुन्हा फोर्स ऍक्सेलरेशन मल्टिप्लाय करून लिहिलेलं आहे. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला इथं कळल्या पाहिजे. आता इथे तुम्हाला एक अशा टाईपचा क्वेश्चन दिला जाईल